And they live in Perpani. They study in the 9th class. They go to school by bus every day. Amar is rich and Samar is poor. They study well in the school. They help the needy person. आता एक्झाम मध्ये 7वी पासून पुढे कसं असतं, एक्झाम मध्ये पॅसेज, सीन पॅसेज, अनसीन पॅसेज, पोयम हे कंपल्सरी विचारले जातात. पोयम 5 मार्कला असते, पॅसेज, अनसीन पॅसेज 10 मार्कला असतात. म्हणजे जवळपास 40 ते 50 मार्क हे पॅसेजवर असतात सगळं खेळ. आणि विद्यार्थ्यांना आपण ग्रामर मध्ये पॅसेजचे सुद्धा नोट्स, त्याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात, ग्रामरचे प्रश्न कसे विचारले जातात. आता एक छोटासा 8 ओळीचं पॅसेज आहे, याच्यावर 40 प्रश्न काढले. एक तर पॅसेज असं आहे की एकच फ्रॉम दिस पॅसेज हु आर फ्रेंड्स. Amar and Samar are friends. Where do they live? They live in Perpani. How do they go to school? They go to school by bus every day. Who is rich and poor? Amar is rich and Samar is poor. In which class do you study? They study in the 9th class. Amar and Samar are friends. Question tag. Aren't they? Question mark. Nice. They live in Perpani. Recognize the tense. Simple present tense. आता बघा, they live in Perpani. सगळ्यांनी लक्ष द्या, कारण की जे विद्यार्थी पुढच्या संडेला येणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे सांगता रिझन सांगायला पाहिजे. They live in Perpani त्यांनी सांगितलं सिंपल प्रेझेंट टेन्स. रिझन का? ते हे सब्जेक्ट आहे आणि लिव्ह हे V1 आहे, त्यामुळे सिंपल प्रेझेंट. ज्यावेळेस आपल्याला ओळखता आलं की जे सब्जेक्ट आहे लिव्ह हे V1 आहे आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय होतं, S + V1 + O, बरोबर आहे, ऑब्जेक्ट. असं रिझन सांगता आलं पाहिजे. अमर इज रिच, मेक व्हर्बल क्वेश्चन. इज अमर रिच? क्वेश्चन मार्क. आता व्हर्बल क्वेश्चन बनवण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्ब माहिती असणं गरजेचं आहे. बेसिक नॉलेज. हेल्पिंग वर्ब सांग. Am, is, are, was, were, plus, did, have, had, shall, should, will, would, can, could, may, might, must, ought, usually, did. अमर इज रिच and समर इज poor. Conjunction word. And समर इज poor, subject. Samar अमर इज रिच, predicate. is rich. अमर and समर are friends. Helping verb. Are. To be forms. Am, is, are, was, were, shall be, will be. To do form. Do, does, did, To have form. have, had. Primary auxiliary verb. Am, is, are, was, were, do, does, did, have, had, shall, should. Model auxiliary verb. Shall, should, will, would, can, could, may, might, must, ought, usually, did. आता हेल्पिंग वर्ब मध्ये सुद्धा त्याचे वेगळे गट्स आहेत, वेगळे प्रकार आहेत डीप मध्ये. ते जर विचारलं त्यावेळेस अडचण येऊन येईल. आता समोरच्याने विचारलं प्रायमरी वर्ब सांग कोणते, मॉडेल ऑफ द वर्ब कोणते ते सांग, टू बी फॉर्म कोणते, टू हॅव फॉर्म कोणते, टू डू फॉर्म कोणते. मग त्याच्यामध्येच प्रकार आहे ते विभागणी केली, म्हणजे त्यावेळेस विद्यार्थ्यांना अडचण येईल. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं. दे लिव्ह इन परमनी वर्ब फ्रॉम दिस सेंटेन्स. Live. वर्ब फॉर्म सांग. गो. Go, when, gone, going, goes to go. आता नॉर्मल विद्यार्थ्यांना 3च वर्ब फॉर्म माहित असतात, गो, वेंट, गॉट. आपण विद्यार्थ्यांना फ्युचर मध्ये काहीच अडचण नाही म्हणून 6 वर्ब फॉर्म ऍड केले, म्हणजे रिटन मध्ये सुद्धा आणि ओरल मध्ये सुद्धा, म्हणजे फ्युचर मध्ये त्यांना अडचण येऊ नये, हा त्यामागचा उद्देश. हा. राईट. Write, wrote, written, writing, writes to write. सी. See, saw, seen, sing, sees to see. टेक. Take, took, taken, taking, take, to take. गिव. Give, gave, given, giving, gives to give. ब्रेक. Break, broke, broken, breaking, breaks to break. ईट. Eat, ate, eaten, eating, eats to eat. ड्रिंक. Drink, drank, drank, drinking, drinks to drink. आता आपल्याला असं डबल वाटू नये की बाबा हे काय कवितेसाठीच पाठ केलं काय, त्याचे सुद्धा सगळं सांगणार ते. गो. जिओ गो म्हणजे जाणे, वेंट म्हणजे गेला, गॉन म्हणजे गेलेला आहे, गोइंग म्हणजे जाते, गोज म्हणजे जातो किंवा जाते, टू गो म्हणजे जाणे. राईट. राईट म्हणजे लिहिले, रोट म्हणजे लिहिले, रिटर्न म्हणजे लिहिलेले आहे, रायटिंग म्हणजे लिहित आहे, राईट म्हणजे लिहितो किंवा लिहिते, टू राईट म्हणजे लिहिणे. स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे, स्पोक म्हणजे बोलले, स्पीकर म्हणजे बोललेले, Spoken. स्पोकन म्हणजे बोललेले आहे, स्पीकिंग म्हणजे बोलत आहे, स्पीक्स म्हणजे बोलतो किंवा बोलते, टू स्पीक म्हणजे बोलणे. हाऊ डू दे गो टू स्कूल, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस. Add sentences. WH question. डब्ल्यू क्वेश्चनला दुसरा नाम. Interrogative sentence. नाइस. दे स्टडी इन द 9th क्लास, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस. Assertive sentence. ऍसिडिटी सेंटेन्स. का बरं, कशामुळे सांगितलं ऍसिडिटी सेंटेन्स? कारण की assertive sentence ची सुरुवात होते सब्जेक्टला आणि शेवट होतो फुल स्टॉप. हां, सब्जेक्ट कोणते ते सांगा मला. I, he, you, he, she, it, they, Ram, Sita, boys, girls, this, that, this, those, Ganga. त्याचं क्लिअर व्हायला ना, कारण ऍसिडिटी सेंटेन्सची सुरुवात सब्जेक्ट होते, शेवटी फुल स्टॉप येते. हे ओळखण्याचं त्याचं एक रिझन आहे, आहे की नाही, एक पॉइंट येते, ओळखता आलं पाहिजे नेमकं का, कारण हे महत्त्वाचं आहे, आहे की नाही. ऍसिडिटी सेंटेन्सला दुसरे नाव कोणते? स्टेटमेंट आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. अर्थ मराठीमध्ये काय होतं? विधानार्थी वाक्य. दे गो टू स्कूल, प्रेडिकेट. गो टू स्कूल. गो टू स्कूल, प्रेडिकेट.
क्लब टाळा सगळ्यांनी.